आता इकडं आपली कॉर्नर सभा आहे शिवसेनेची, आणि गांधीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आणि इथला नगर सेवक बी धनुष्यबाणचा शिवसेनेचाच झाला पाहिजे. आपल्याला तडजोड चालणार नाही. धनुष्यबाणावर अक्षय जाधवच निवडून आला पाहिजे एवढी सर्वांना विनंती करतो. आणि इकडे जे माता बहिणी बसलेले हे हिंदू मुस्लिम समाजाचं प्रतीक आहे. सर्व समाज इकडे बसलेले आहेत. सर्व समाजाला हे जे बसलेलं आहे या घटकाला न्याय राजाभाऊनी 2001 ते 6 मध्ये दिलेला आहे. इकडे आपले कार समाज आहे त्यांच्यासाठी नेहरू भाजी मार्केट राजाभाऊनी करून दिलं होतं. आमचा मुस्लिम समाज आहे इकडंच आपले बांगड्यावाले चाळीतले रेवासी इडले बरं पोहते ते बी इकडंच राहतात. आमचे आता तेली समाजाचे आपले हे असतील तेवढे त्यांची फ्रूटची गाडी बस स्टँडला लागते. 18 प्रकार जातीला घेऊन चालणारे राजाभाऊ आहे. राजाभाऊ जावरे 5 वर्ष नगराध्यक्ष होते. शिवाजी महाराजांच्या पुतळा उभा केला तिकडं नावने लावलं वडिलांचा. नेहरू भाजी मार्केट उभं केलं तिकडं वडिलांचं नावने लावलं. नेहरू संत तुकाराम संकुल उभं केलं तिकडं बी बापाचं नावने लावलं. तुकाराम महाराज संकुल उभं केलं तिकडं बी बापाचं नावने लावलं. अक्षय जाधव तर आता तुम्ही निवडून देणार ही खात्री झाली मला. आणि चव्हाणताईला म्हणजे आमच्या श्यामभाऊला श्रद्धांजली देण्यासाठी तुम्ही चव्हाणबाईला नगरपालिकेत पाठवा. त्याचप्रमाणे आताही मला जर तुम्ही संधी दिली तर त्यापेक्षा मी जास्त काम करून दाखवील. ह्या संधीचं पण मी सोनं करून दाखवील. आणि माझ्याप्रमाणेच आपण आपले अक्षय जाधव आहे, जयश्रीताई चव्हाण आहेत. जर श्याम चव्हाणला जर खरंच श्रद्धांजली आपल्याला द्यायची असली, आदरांजली द्यायची असेल तर त्यांच्या मातृश्रीला आपण न्याय दिला पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो. आणि येत्या 20 तारखेला धनुष्यबाणाच्या वाटण्यावर समोरील चिन्ह दाबून आम्हाला सर्वांना बहुमताने आपण निवडून द्यावे ही सर्वांना विनंती करतो. 50 वर्षामध्ये याच विरोधकांकडे नगरपालिकेची सत्ता होती. जे 2001 पासून ते 6 पर्यंत राजाभाऊनी करून दाखवलं. मग 50 वर्षात तुम्ही का करू शकले नाही? तुम्ही काय नगरपालिकेत गोट्या खेळायला बसले होते का? काय अवस्था आहे शहराची? आपण शहरामध्ये फेरफटका जरी मारून आलो जवळजवळ पावशेर धूळ आपल्या नारड्यात जात असत. पूर्ण शरीर धुळीने माखलेलं असतं. त्याच्यातून श्वसनाचे विकार होतात, खोकल्याचे विकार होतात. प्रचंड प्रमाणात दवाखान्यात गर्दी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि तुमची जी रोजची रोजीरोटी साठी जे तुम्ही पैसे कमवतात ते सर्व पैसे तुम्हाला दवाखान्यातच घालावे लागतात. मला एक प्रामाणिकपणे सांगा, 2001चा काल तुम्हाला आठवत असेल, आपण राजाभाऊंना निवडून दिलं होतं. किती शिस्त त्या नगरपालिकेत होती. सकाळी कर्मचारी वेळेवर यायचा आणि संध्याकाळी वेळेवर घरी जायचा. कुठल्याही प्रकारचं काम जनतेचं अडत नव्हतं. आता परिस्थिती अशी आहे, जेवढे नगराध्यक्ष राजाभाऊ नंतर होऊन गेले त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला तर केला, पण शहर अतिशय बकाल करून ठेवलं. मित्रांनो, साधा एखाद्या जन्माचा दाखला घेण्यासाठी जायचं असेल तर 1500 रुपये आपल्याकडून मागितले जातात. एवढंच काय, एखाद्याचा मृत्यू झाला असेल आता मृत्यूची नोंद जरी करायची म्हटली तरी आपल्याकडून 1500 रुपये घेतले जातात. इतके नीच, इतके भंगार लोक त्या नगरपालिकेत बसून ठेवले. राजाभाऊंच्या काळामध्ये शिस्त होती. एकाही अधिकाऱ्याची ताकद होत नव्हती पैसे मागायची. आणि जे लोक सर्वसामान्य कुटुंबातले लोक येऊन राजाभाऊला एखादं काम सांगत होते त्याच वेळेस त्या अधिकाऱ्याला बोलून ते काम जाग्यावर मिटवण्याचं काम राजाभाऊ करत होते. आता आपण बघितलं, राजाभाऊंच्या समोरचे 2 उमेदवार धनधान्य आहे, प्रचंड पैसा आहे, प्रचंड पैशाचा उद्मात या शहरामध्ये चालू आहे. मला खरं सांगा, तुम्ही चुकून जर तुम्ही त्यांना दोघांपैकी एखाद्याने जर निवडून दिलं तर आपली काय परिस्थिती होईल? कारण आपण बघितलं 9 वर्षापासून नगरपालिकेत विरोधकांची सत्ता आहे. किती प्रचंड प्रमाणात टक्केवारी त्या ठिकाणी चालू आहे. स्वतःच्या बगल बच्चनलाच काम द्यायचं, त्यातला
हे आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे. मला एक सांगा, समोरचे एक उमेदवार आहे काकासाहेब कोयटे, काय परिस्थिती आहे? प्रचंड प्रमाणात चिखलफेक एकमेकांवर चाललेली आहे त्या दोन पक्षांची. मला समजत नाही काकाला कडून बुद्धी सुचली या फंद्यात पडले. बरं आपलं समता नागरिक संस्था सांभाळायचे, ते उभे राहिल्यापासून त्या काकाचे इतके घोटाळे बाहेर आले. अनेक जणांना त्या काकांनी फसवलं, अनेक जणांचे प्लॉट त्यांनी लादले. आपण ज्याला पठाणी वसुली म्हणतो ना, नगरपालिकेच्या चुकुंदर नगरपालिकेत त्या काकाला तुम्ही बसवलं, तर आता काका गल्ली बोळात फिरताना तुम्हाला दिसते. कसे दिसतात? पुढे ढोल ताशा चालू, काकाचे कार्यकर्ते काका माग प्रचार फेरीमध्ये. त्यांची समता बँकेची वसुली माहिती का तुम्हाला कशी असते? आपले जिल्हा प्रमुख नितीनराव आवताडे आले, त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत. समता बँकेची वसुली माहिती तुम्हाला कशा प्रकारे होते? समता बँकेची वसुली इतकी पठाणी वसुली आहे बंधू भगिनींनो. एखादा कर्जदार असेल, त्याच्या परिस्थितीनुसार तो जर थकलेला असेल, त्यांचे वसुली अधिकारी येतात, दमदाटी करतात, पैसे भरत नाही तर प्लॉट जप्त करतो, नाही तर घर जप्त करतो. वेटिंग धरण्याचा प्रयत्न त्या कर्जदाराला होतो आणि त्यांनी ऐकलंच नाही तर काकाचे वसुली अधिकारी तडामताशा घेऊन त्या कर्जदाराच्या घरासमोर ढोल बडवतात. मला एक सांगा प्रामाणिकपणे, कदाचित हा काका जर तुम्ही नगराध्यक्षपदी बसवला, तुमची थकलेली पाणीपट्टी असेल, तुमची थकलेली घरपट्टी असेल, तर तुमच्या प्रत्येकाच्या घरासमोर हा तडामताशा घेऊन येईल आणि पठाणी वसुली करेल. आणि कोण आहे समोर बसलेले उमेदवार? हे एकनाथ शिंदेच्याच पक्षाचे आहे ना, शिवसेनेच्या. राजेंद्र झावरे नगराध्यक्ष पदाला उभे आहे, आमचा अक्षय जाधव नगरसेवक पदाला उभा आहे, आमच्या चव्हाणताई नगरसेविका पदाला उभा आहे. हे एकनाथ शिंदेचे माणसं आहे. आणि तुम्हाला तुमच्या वार्डाचा, तुमच्या प्रभागाचा जर विकास करून घ्यायचा असेल तर तुम्हाला यांच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून 20 तारखेला मतदान आहे. आपण मनात खूनगाड बांधा. ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्रावर जाशाल त्यावेळेस फक्त नाव बघत बसू नका. अक्षय जाधवचं नाव बघू नका, चव्हाणताईचं बघू नका, राजाभाऊ झावरेंचं बघू नका. धनुष्यबाण चिन्ह कुठं दिसतं तेच बघा आणि त्याच्या समोरचं बटन दाबून आमच्या तिन्ही उमेदवारांना तुमची सेवा करण्याची संधी द्या, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणून जर आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनाच्या गरजा जर आपल्याला भागवायच्या असतील तर आपल्याला जनसेवक, लोकप्रतिनिधी असे निवडून द्यायचे आहे, जे सामान्य जनतेतून आलेले, आपल्याला हाकेच्या अंतरावर भेटणारे, आपल्या हाकेला धावून येणारे. जनसेवक कसा असावा? जनतेला जर वेदना झाल्या तर त्याची जाणीव त्याला झाली पाहिजे. जनतेच्या पायात जर काटा रुतला तर वेदना त्या प्रतिनिधीला झाली पाहिजे. असा प्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा आहे. म्हणून आपल्या प्रभागातून अक्षय जाधव हा शिवसेनेचे उमेदवारी करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या धर्मयोद्धा शामभाऊ चव्हाण यांच्या मातोश्री जयश्रीताई चव्हाण या प्रभागातून महिला गटातून उमेदवारी करत आहेत. जयश्रीताई हे आपल्या हाकेच्या अंतरावर आहेत. भगिनींनो, ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस आपण अगदी 2 मिनिटात जयश्रीताईंच्या घरी जाऊन आपल्या वार्डाचा प्रश्न, आपल्या प्रभागाचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडू शकतो. आज आपण बघतो आपल्या रोज कधीच नळाचं पाणी आपल्याला नियमित आणि स्वच्छ मिळत नाही. आता जे पाणी येऊन गेले ते बघा भगिनींनो, किती खराब पाणी आलेलं आहे. आणि आज अशी वार्ता आली की आता पाणी पण पाईपलाईन फुटलेली आहे. या समस्या जर आपल्याला सोडवायच्या असतील तर स्थानिक उमेदवार आपल्याला देणं गरजेचं
आपल्या नळाला नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हायचा, धूळमुक्त रस्ते होते आणि प्रशासनाला एक शिस्त होती. नगरपालिकेचे कर्मचारी वेळेवर कामावर हजर होत होते आणि आपलं काम ते वेळेवर पार पाडत होते, कारण राजा भाऊ सुद्धा एक सेवक म्हणून त्या पदाकडे बघत होते. सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नगरपालिकेमध्ये राजाभाऊ झावळे हे रोज नियमित एकही सुट्टी न घेता 5 वर्ष उपस्थित होते. आज चालणार नाही. आम्हाला सच्चा कार्यकर्ता, आम्हाला हळाचा कार्यकर्ता, आम्हाला आमचा अक्षय जाधव सारखा कार्यकर्ता या प्रभागामधून नगरसेवक म्हणून निवडून द्यायचा आहे. अक्षय जाधवची निशाणी आहे धनुष्यबाण. आम्हाला सच्ची कार्यकर्ती धर्मयोद्धा शामभाऊ चव्हाण यांच्या मातोश्रीला निवडून द्यायचं आहे. त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. आज आपल्या समोर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इथे उपस्थित आहेत. भगिनींनो, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय राजाभाऊ झावळे यांच्याकडे चांगला असा प्रशासनाचा अभ्यास आहे, चांगला असा नगरपालिकेचा कारभार त्यांनी केलेला आहे. 25 वर्ष झाले तरी आज देखील या कोपरगाव शहरातले लोक राजाभाऊचा कारभार विसरले नाही. आम्ही आज ज्या ज्या ठिकाणी जातो आहोत लोकांना सामूहिक काँग्रेस सभेच्या माध्यमातून तिथे तिथे राजाभाऊंच्या कार्याचा गौरव होत आहे. राजाभाऊ ज्यावेळेस 2001 साली नगराध्यक्ष झाले त्यावेळेस परिस्थिती भयान होती, राज्यात सत्ता नव्हती, पालिकेत बहुमत नव्हतं, तरी देखील राजाभाऊ झावळे यांनी या कोपरगावचा चेहरा मोहरा बदलला आहे. आता परिस्थिती अतिशय उत्तम आहे. राजाभाऊंच्या सोबत खंबीर असं नेतृत्व आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय नितीनभाऊ अवताडे आहेत व आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खातं आहे. आता राजाभाऊ झावळे यांना कार्य करण्यासाठी फक्त तुमच्या अनमोल अशा मताची आवश्यकता आहे. म्हणून शिंदे साहेबांच्या संधी जर असेल, गपचूप पैसे घेतले तर देव आपल्याला माफ करणार नाही. आपण 18,000 रुपये जर साहेबांकडून घेत आहोत तर आपलं कर्तव्य आहे आपण डोळे झाकून साहेबांच्या ऋणातून यावेळेस उचल व्हायचं आहे आणि धनुष्य बाणालाच मतदान करायचं आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करते की येत्या 20 तारखेला धनुष्यबाण चिन्ह समोरील बटन दाबून आमच्या 3ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. 5 वाजता उठणार, भाजीपाल्याचा व्यवसाय करणार, दुपारच्या वेळेस समाजकारण राजकारण करणार, समाजाची सेवा करणार, पक्षाचं काम करणार, संघटन वाढवणार, या सगळ्या गोष्टी अक्षय जाधव स्वतःचा प्रपंच, स्वतःचा आर्थिक स्रोत सांभाळून अतिशय उत्तम प्रकारे तो करत आहे. एवढंच नव्हे तर मी काय मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु त्याचं संघटन इतकं उत्तम आहे शिंदे साहेबांचा शिवसेनेमध्ये की हा जो कोपरा नगरपालिका परिषदेला जो पॅनल उभा केलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं योगदान खूप मोठा. अत्यंत चांगलं संघटन, अत्यंत चांगले विचार, कुठलंही व्यसन नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या युवकाला या ठिकाणी आपण जर संधी दिली तर निश्चित आपल्या प्रभागाचं चांगल्या प्रकारे काम होईल याची मला पूर्ण खात्री आहे. दुसऱ्या उमेदवार आहेत जयश्रीताई चव्हाण, आपले श्यामभाऊ यांच्या मातोश्री. श्यामभाऊचं काम आपण पाहिलेलं आहे. श्यामभाऊनी प्रभागासाठी काम केलं, युवकांसाठी काम केलं, या समाजासाठी काम केलं, धर्मासाठी काम केलं. आणि म्हणून येत्या 20 तारखेला श्यामभाऊच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी श्यामभाऊला जयश्रीताईला मत देऊन श्यामभाऊला एक आदरांजली वाहण्याची ही संधी आपल्या प्रभागामध्ये आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं आपण सगळ्यांनी करावं अशी मी या निमित्ताने विनंती करतो. बंधू आणि भगिनींनो, ही निवडणूक विशेषतः 3 पक्षामध्ये होत आहे. काळे आणि कोल्हे हे त्यांचे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे मुखवटे घेऊन आपल्या समोर आलेले आहेत. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाचं पॅनल आम्ही सगळेजण आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. गेल्या 40-50 वर्षापासून जर आपण इतिहास पाहिला तर या
शहरावरती आणि या तालुक्यावरती या दोन प्रस्थापित नेत्यांनी आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. इथली सगळी सत्ता ही दोन कुटुंबाकडे नेहमी राहिलेली आहे, त्यांनी ठेवलेली आहे. आर्थिक बळावरती ही सत्ता त्यांनी आपली सांभाळलेली आहे. आता काळे म्हणतात गेल्या 40 वर्षापासून नगरपालिका कोल्हेंकडे होती, कोल्हेंनी कुठलाही विकास केला नाही. कोल्हे म्हणतात गेल्या 6 वर्षापासून काळेंनी काही विकास केला नाही. परंतु काळे कोल्हेंवरती आरोप करताना हे विसरतात की काही वर्ष काळेंकडे देखील या नगरपालिकेची सत्ता होती. काही वर्ष काळेंच्या देखील बगलबच्चे या नगरपालिकेच्या सत्तेमध्ये बसलेले होते. काळेंचा देखील नगराध्यक्ष होता, काळेंचे देखील नगरसेवक होते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं, सोशल मीडियावर असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियावर असेल, फ्लेक्स असतील, 4000 कोटीच्या वल्गना झाल्या, 4000 कोटीचा विकास झाल्याच्या फ्लेक्स लावले गेले. त्यामध्ये खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांचे काही कामं होते, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही कामं होते, तेही त्याच्यामध्ये घेतले गेले. 4000 कोटी रुपये म्हणतात कशाला? 4000 कोटी रुपयाचा जर विकास या तालुक्यामध्ये झाला असता, हा तालुका सुजलाम सुफलाम झाला असता. आपले आहेत किती हो? 15 प्रभाग आहेत, 90 गावं आहेत. आणि मग 90 गावांमध्ये 15 प्रभागांमध्ये 4000 कोटी रुपयाची जर कामं झाले असते तर या तालुक्यातली एकही समस्या शिल्लक राहिली नसती. या तालुक्यामध्ये सगळे रस्ते झाले असते, पाण्याचा प्रश्न मिटला असता, या तालुक्यामध्ये सगळ्या सुविधा झाल्या असत्या. परंतु फक्त फ्लेक्सबाजी करायची. आणि म्हणून 4000 कोटी रुपयाचा विकास शोधण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला. तसा संजय काळेंनी देखील केला. संजय काळेंनी कंदील घेऊन या तालुक्यामध्ये फिरले, 4000 कोटी रुपयाचा विकास कुठं झाला म्हणून शोधायचा प्रयत्न केला. त्यांनाही विकास या ठिकाणी सापडला नाही. मी मात्र माझे प्रयत्न चालू ठेवले. आम्ही ग्रामीण भागामध्ये आम्ही विचार करायचो, मी पोयगावचा असल्यामुळे मला वाटायचं पुंतांब्याच्या इकडे कामं झाले असतील, पुंतांब्याच्या लोकांना वाटायचं इकडे चासला कामं झाले असतील, चासच्या लोकांना वाटायचं तिकडे उक्कडगावला कामं झाले असतील, ग्रामीण भागातल्या लोकांना वाटायचं शहरात कामं झाले असतील, शहरातल्या लोकांना वाटायचं ग्रामीण मध्ये कामं झाले असतील. प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस पाहायची वेळ आली, शोधायची वेळ आली, त्यावेळेस कुठेही ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये कुठेही विकासाचे कामं दिसले नाहीत. मी मात्र विधानसभा झाल्यानंतर त्याचा छडा सोडला नाही. हे 4000 कोटी रुपयाचा विकास कुठं झाला हा शोधण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. आणि बंधूंनो, मला सांगायला आनंद वाटतो की आमदाराचा 4000 कोटी रुपयाचा विकास मला फक्त 2 ठिकाणी दिसला. एक माहेगाव देशमुखला आमदारांनी बांधलेला 50 कोटी रुपयाचा बंगला आणि मोरीराजनगर मध्ये आमदारांनी बांधलेला, आमदाराच्या पीएने बांधलेला 5 कोटी रुपयाचा बंगला. बंधूंनो, यांचे पीए जर 5-5 वर्षाला 5-5 कोटी रुपयाचे बंगले बांधणार असतील तर सामान्य माणसाने कुठं जायचं? याचा अर्थ या राजकारणामध्ये या तालुक्यामध्ये चाललेलं काय आहे? या तालुक्यामध्ये फक्त भ्रष्टाचार चाललेला आहे. या तालुक्यामध्ये फक्त सत्ता ताब्यात घ्यायची, सत्तेच्या माध्यमातून शासनाचा निधी आणायचा, त्या शासनाच्या निधीच्या माध्यमातून टक्केवारी गोळा करायची आणि आपल्याकडं धनधान्य संपत्ती गोळा करायची. पुन्हा निवडणुका आल्या का तेच पैसे लोकांना वाटायचे. अशा पद्धतीचं जे राजकारण चालू आहे, या राजकारणाला कुठेतरी मोठपाती दिली पाहिजे. आणि म्हणून येत्या 20 तारखेला ही खूप महत्वाची संधी आहे. बंधूंनो, आपल्या शहरामध्ये आता 5 नंबरचा साठवण तलावाचा प्रश्न फार ऐरणीवर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 2 विधानसभा निवडणुका झाल्या. या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये या 5 नंबर साठवण तलावाचा प्रश्न गाजला. गेल्या 10 वर्षापासून हा 5 नंबरचा साठवण तलाव पूर्ण होऊ शकला नाही. आपल्या कोपराव नगरपालिकेसाठी शिंदे साहेबांनी 131 कोटी रुपयाची योजना ही मंजूर केलेली आहे. आणि हे 131 कोटी रुपयामध्ये 68 कोटी रुपयाचा हा फक्त साठवण तलाव 5 नंबरचा आहे. आणि मग 68 कोटी रुपयाचा साठवण तलाव गेल्या 10 वर्षापासून फक्त याच्यावरती राजकारण चालू आहे. कोणी म्हणतं मातीचे डंपर मी लावले, कोणी म्हणतं साठवण तलाव मी केला, कोणी फोटो काढतं तिथं जाऊन त्या कामाची पाहणी करतं. प्रत्यक्षामध्ये काम मात्र झालेलं नाही. काम झालं आणि पाणी मिळतंय. आता आमदार म्हणतायत की मी तुम्हाला 4 दिवसाला पाणी देतो, 1 वर्षानंतर मी तुम्हाला रोज पाणी देईल. मला सांगा,
आमदाराच्या गावाला माहेगावला रोज पाणी प्यायला नाही. आमदाराच्या शेजारी जिथं कारखाना आहे त्या कोळपेवाडीमध्ये प्यायला पाणी नाही. हा कोपरावकरांना काय पाणी देणार हो? 5 नंबर साठवण तलावाचं काम किती रुपयाचं आहे? 68 कोटी रुपयाचं. मला सांगा, देशामध्ये राम मंदिर झालं, राम मंदिर 3000 कोटी रुपयाचं आहे. किती वर्षात पूर्ण झालं? 3 वर्षामध्ये पूर्ण झालं. आपल्या शेजारी समृद्धी महामार्ग केला, नागपूर ते मुंबई 700 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग केला. 55,000 कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग फक्त 5 वर्षामध्ये पूर्ण झाला. मला सांगा, 55,000 कोटी रुपयाचा रस्ता 5 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतो? 3,000 कोटी रुपयाचं मंदिर 3 वर्षामध्ये पूर्ण होतं. 68 कोटी रुपयाचा साठवण तलाव गेल्या 10 वर्षापासून पूर्ण होऊ शकत नाही. याच्यावरनं या लोकांची मानसिकता काम करण्याची नाही, प्रश्न सोडवण्याची नाही, त्या प्रश्नाभोवती राजकारण करण्याची मानसिकता हे 2 नेत्यांची आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग अशी अवस्था जर असेल तर ही बदलणार कधी? कोपराव शहराचा चेहरा बदलणार कधी? कोण बदलणार? आणि मग हा चेहरा बदलायचा असेल तर आपल्याला कोणता तरी निर्णय घ्यावा लागेल, ठोस निर्णय घ्यावा लागेल. आणि म्हणून आपण, मला सांगा, गेल्या 25 वर्षामध्ये या शहरामध्ये जे नगराध्यक्ष झाले, कुणाचं नाव घेतलं जातं? 25 वर्षामध्ये कुणाचं नाव घेतलं जातं? 2001 ते 2006 फक्त राजेंद्र झावरे. राजेंद्र झावरेंनी जर 5 वर्षामध्ये चांगलं काम केलं तर पुढच्या 20-25 वर्ष जे लोक होते त्यांना का नाही करता आलं? राजेंद्र झावरे काळे कोल्हेंच्या विरोधात होते, शिवाय वरती सरकार विरोधात होतं. बस विरोधी सरकार असताना जर राजेंद्र झावरे चांगलं काम करू शकतात, तर आता एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पाठीशी आहे आणि मी त्यांच्या बरोबर आहे. 2001 ला तुमचा योगायोग आहे. 2001 ला नामदेवरावांना कर्जनी तुमच्या बरोबर होते, विखे साहेब तुमच्या पाठीशी होते. मी काय नामदेवरावांना बरोबरी करणार नाही. नितीन अवताडे तुमच्या बरोबर आहे, एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी आहे. आमची रास एकच आहे, नामदेवरावांची ना आमची रास एक. मी बरोबरी करणार नाही. आणि म्हणून तुमचा विजय हा निश्चित आहे. एक चांगला सक्षम उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही दिला पाहिजे, त्याला उमेदवार दिलं पाहिजे. त्यांना त्यांच्याबरोबर त्या नगरपालिकेमध्ये पूर्ण सत्ता, पूर्ण नगरसेवक जे धनुष्यबाणाचे आहे त्यांना निवडून दिलं पाहिजे. आमचा उमेदवार कसा आहे? नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. तुम्हाला हे जर नगराध्यक्ष निवडून दिले, काळेंचा नगराध्यक्ष निवडून दिला, तर तुम्हाला जर काम घेऊन गेले तर त्यांना दादांना विचारावं लागेल. कोल्हेंचा नगराध्यक्ष निवडून दिला तर ते भैयाला विचारावं लागेल. आमच्या उमेदवाराला कोणाला विचारायची गरज नाही. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. आणि म्हणून येत्या 20 तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे यांना निवडून देऊन त्यांच्या बरोबर बहुमतासाठी संपूर्ण धनुष्यबाणावरती उभे असलेले उमेदवार निवडून द्या. अक्षय जाधवला निवडून द्या, जयश्रीताई चव्हाण यांना निवडून द्या. एवढीच विनंती आपल्याला करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.